सनातन शास्त्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात नाही का असे क्षण येतात जेव्हा आतून एक प्रकारची अस्वस्थता जाणवते, एक वेदना, आणि मग आपण ती घालवण्यासाठी बाहेर उपाय शोधतो. म्हणजे नवीन नोकरी, नवीन नातं, जागा बदलून बघतो, परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतो. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की 17व्या शतकातले एक महान संत तुकाराम महाराज एका पूर्णपणे वेगळ्या मार्गाबद्दल सांगतात. एक असा मार्ग जिथे बाहेर काहीच बदलायची गरज नाहीये. एक अशी इनर टेक्नॉलॉजी जी केवळ 4 ओळींच्या एका अभंगात दडलेली आहे. आणि ही टेक्नॉलॉजी परिस्थिती नाही बदलत, तर त्या परिस्थितीला अनुभवणाऱ्या मीलाच विरघळून टाकते. आज आपण संत तुकारामांच्या ह्याच अभंगाचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. दिसायला अगदी साधा आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. हा अभंग सांगतो की केवळ एक नाव घेतल्याने आतली वेदना कशी नाहीशी होते. चला तर मग याच्या प्रत्येक ओळीत डोकावून पाहूया. अभंगाची सुरुवात होते, पांडुरंग नाम घेता. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं. देवाचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या. पण ह्यात नक्की काय अर्थ दडलेला आहे? परंपरेत नाव घेणं याचा अर्थ फक्त काही शब्द उच्चारण्याची क्रिया नाहीये. इथे पांडुरंग म्हणजे विटेवर उभी असलेली केवळ एक मूर्ती नाहीये. ते आपल्या चेतनेचं, आपल्या कॉन्शियसनेसचं प्रतीक आहे. ते निश्चल केंद्र जे आपल्या सगळ्या विचारांच्या, भावनांच्या, अनुभवांच्या मागे शांतपणे उभं असतं. आणि नाम म्हणजे त्या केंद्राचं स्मरण करणं, त्याच्याशी पुन्हा एकदा एकरूप होणं. एक मिनिट, हे थोडं अमूर्त वाटतंय. चेतनेच्या केंद्राशी एकरूप होणं याचा रोजच्या जगण्यात काय अर्थ आहे? म्हणजे समजा एखादी व्यक्ती ऑफिसच्या कामामुळे प्रचंड तणावाखाली आहे किंवा कौटुंबिक वादामुळे त्रस्त आहे. त्या व्यक्तीने या क्षणी नाम घेणं म्हणजे नेमकं काय करायचं? खूप चांगला प्रश्न आहे. यालाच नामस्मरण किंवा रिमेंबरन्स ऑफ बीइंग असं म्हणतात. समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात आणि तुम्हाला प्रचंड राग येतोय. त्या क्षणी की नाही तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे त्या रागात पूर्णपणे वाहून जाणं, हॉर्न वाजवणं, चिडचिड करणं, आणि दुसरा पर्याय, राग येत असतानाच स्वतःच्या आत एक अशी जागा आहे जी शांत आहे, जी या सगळ्या गोंधळाची साक्षी आहे, याचं फक्त स्मरण करणं. अच्छा. हे म्हणजे रागाला दाबून टाकणं नाही, अजिबात नाही, तर रागाच्या पलीकडे असलेल्या तुमच्या मूळ अस्तित्वाची आठवण करणं. नाम घेणं म्हणजे हेच, आपल्या अस्तित्वाच्या त्या शांत सागराचं स्मरण करणं, ज्याच्या पृष्ठभागावर विचारांच्या आणि भावनांच्या लाटा उठत असतात. म्हणजे हे एका प्रकारचं इंटरनल अँकरिंग झालं. अगदी. बाहेर वादळ कितीही मोठं असलं तरी आत तुम्ही तुमचं नांगर टाकून स्थिर राहता. तुम्ही वादळाला थांबवायचा प्रयत्न करत नाही, तर वादळात स्वतःला हरवून बसत नाही. बरोबर. ही एक प्रकारची आंतरिक स्थिती आहे, बाह्य क्रिया नाही. आणि ही स्थिती साधायला कुठे शांत ठिकाणी जाऊन बसायची पण गरज नाही. अजिबात नाही. तुम्ही तुमचं काम करत असताना, बोलत असताना, चालत असतानाही हे स्मरण ठेवू शकता. ही एक सतत चालणारी आंतरिक जागृती आहे. ठीक आहे. म्हणजे नाम घेणं म्हणजे आपल्या मूळ शांत स्वरूपाचं स्मरण करणं. आणि याचा थेट परिणाम काय होतो? कारण पुढची ओळ तर फारच धाडसी विधान करते. अंतरीची वेदना जाई. इथे तुकाराम महाराज स्पष्टपणे आतली वेदना जाईल असं म्हणत आहेत. ते असं नाही म्हणत की तुमची नोकरीची समस्या सुटेल किंवा नात्यांमधला तणाव दूर होईल. आणि हाच या अभंगाचा गाभा आहे. इथे आपल्याला वेदना म्हणजे पेन आणि दुःख म्हणजे सफरिंग यातील फरक समजून घ्यावा लागेल. तुकाराम महाराज हे जाणत होते, वेदना ही नैसर्गिक आहे. शरीराला दुखापत झाली की वेदना होणारच. जवळच्या व्यक्तीने मन दुखावलं की वेदना होणार. पण दुःख हे त्या वेदनेला आपण दिलेल्या प्रतिक्रियेतून, विरोधातून निर्माण होतं. दुःख म्हणजे वेदना अधिक त्याला केलेला मानसिक विरोध. याचे एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे अजून सोपं होईल समजायला. नक्कीच. समजा तुमच्या गुडघ्याला दुखापत झाली. गुडघ्यात होणारी कळ ही वेदना आहे. ती एक शारीरिक संवेदना आहे. पण हे माझ्यासोबतच का झालं? आता मी चालू फिरू शकणार नाही. माझं आयुष्यच संपलं. हा जो विचारांचा गदारोळ आपण त्या वेदनेभोवती निर्माण करतो, तो आहे विरोध. अच्छा. आणि या विरोधातूनच दुःख जन्माला येतं. अंतरीची वेदना म्हणजे हेच दुःख, हेच सफरिंग. वा. म्हणजे नामस्मरण किंवा ते आंतरिक स्मरण गुडघ्याची वेदना नाही थांबवत. नाही, पण त्या वेदनेमुळे होणारा मानसिक त्रास, ते दुःख ते कमी करतं. अगदी अचूक. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाचं स्मरण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या वेदनेशी जोडून घेत नाही. तुम्ही म्हणत नाही की मी दुःखी आहे. तुम्ही फक्त पाहता की शरीरात वेदना आहे. म्हणजे तुम्ही साक्षी बनता. बरोबर.
तुम्ही त्या वेदनेचे साक्षी बनता आणि ज्या क्षणी तुम्ही साक्षी बनता त्या क्षणी वेदनेला चिकटलेला मीपणा गळून पडतो. तुम्ही दिलेल्या एका लेखामध्ये याला ऑन्टॉलॉजिकल रिलीफ असं म्हटलं आहे. ऑन्टॉलॉजिकल रिलीफ हा शब्द थोडा जड वाटतोय. श्रोत्यांसाठी आपण तो सोपा करून सांगू शकतो का? हो, नक्कीच. ऑन्टॉलॉजी म्हणजे अस्तित्व विज्ञान, म्हणजे बीइंगचा अभ्यास. ऑन्टॉलॉजिकल रिलीफ म्हणजे अस्तित्वाच्या पातळीवर मिळणारा आराम. याची कल्पना अशी करा की समजा तुमच्या खांद्यावर जन्मापासून एक अदृश्य ओझं आहे. तुम्हाला त्याची इतकी सवय झाली आहे की ते आहे हे तुम्हाला जाणवतही नाही, पण त्यामुळे तुमचं प्रत्येक काम जड आणि कठीण वाटतं. हो. आणि मग एक दिवस अचानक कोणीतरी तुम्हाला त्या ओझ्याची जाणीव करून देतं आणि ते कसं उतरवायचं हे शिकवतं. ते ओझं उतरवल्यावर तुम्हाला जो हलकेपणा जाणवेल, जो आराम मिळेल, तो तुमच्या परिस्थितीत बदल झाल्यामुळे नाही, तर असण्यातला भार कमी झाल्यामुळे. अगदी तुमच्या बिईंगमधला भार कमी झाल्यामुळे मिळाला आहे. नामस्मरण तेच काम करतं. ते मी एक दुःखी व्यक्ती आहे या ओझ्याला उतरवतं. हे खूपच गहन आहे. म्हणजे ही काही तात्पुरती मलमपट्टी नाही आहे. हे तर मूळ समस्येवरचं समाधान आहे. पण मग इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. इतकी गहन गोष्ट जी अस्तित्वालाच बदलते, ती सहज आणि सोपी कशी असू शकते? कारण तिसऱ्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सहज सोपे. हे तर एक मोठं विरोधाभासात्मक विधान वाटतं. अध्यात्म म्हणजे तर खूप कठीण साधना, तपश्चर्या असं आपण ऐकत आलो आहोत. जर हे इतकं सोपं असतं तर जगात इतकं दुःख का आहे? हाच तो भ्रम आहे जो ही ओळ तोडून टाकते. सत्य कधीच किचकट नसतं. आपला अहंकार, आपलं मन त्याला किचकट बनवतं. सहज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्मलेला. जे तुमच्या सोबतच जन्मलेलं आहे, जे तुमचं मूळ स्वरूप आहे, ते आहे सहज. अच्छा. तुम्हाला श्वास घेण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? नाही, तो सहजपणे चालतो. तुमचं मूळ स्वरूप, ते आनंदी, शांत असणं, हे सुद्धा तितकंच सहज आहे. पण मग ते आपल्याला अनुभवायला का येत नाही? अडचण कुठे आहे? अडचण ही आहे की आपण सतत काहीतरी करण्याचं, बनण्याचं म्हणजे बिकमिंगच्या प्रयत्नात असतो. आपल्याला वाटतं की शांतता मिळवावी लागते, आनंद निर्माण करावा लागतो. पण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला काहीच मिळवायचं नाहीये. फक्त तुम्ही जे नाही आहात ते व्हायचं थांबवायचंय. प्रयत्न थांबवायचे आहे. हो, नामस्मरण ही करण्याची गोष्ट नाहीये, तर ती एक अशी अवस्था आहे ज्यात आपण आपल्या सगळ्या प्रयत्नांना सोडून देऊन आपल्या मूळ स्वरूपात आराम करतो. अडचण करण्यात नाही, तर न करण्याचं आपल्याला जमत नाही आहे. आपलं मन शांत बसत नाही. बरोबर. आपलं मन सतत धावत असतं, त्याला शांत बसता येत नाही. म्हणूनच ही प्रक्रिया सोपी आहे, पण सुलभ नाही. सिम्पल बट नॉट इझी. वा. म्हणजे सगळा प्रयत्न हा प्रयत्न सोडण्यासाठी करायचा आहे. हे आपल्या आधुनिक हसल कल्चरच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे, जिथे प्रत्येक गोष्टीसाठी धडपड करण्यावर जोर दिला जातो. इथे तर धडपड थांबवायला सांगितलं जात आहे. अगदी बरोबर. म्हणूनच ज्ञानी संत हसतात आणि पंडित वाद घालत बसतात. कारण सत्य हे तर्काच्या आणि प्रयत्नांच्या पलीकडे आहे, ते सहज अनुभवात येतं. अप्रतिम. आणि या सहज अवस्थेचा अंतिम परिणाम काय होतो, तर शेवटची ओळ सांगते, नाम घेता सुख होई. इथे पुन्हा सुख या शब्दावर लक्ष द्यायला हवं. हे सुख म्हणजे आपल्याला आवडतं पदार्थ खाल्ल्यावर किंवा एखादी चांगली बातमी कळाल्यावर जे मिळतं तसलं आहे का? कारण ते सुख तर तात्पुरतं असतं. मुळीच नाही. ते सुख नाही, तो आनंद किंवा प्लेजर आहे, जो बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. आणि ज्या गोष्टींवर तो अवलंबून असतो त्या गेल्या की तो आनंदही जातो. इथे तुकाराम महाराज ज्या सुखाबद्दल बोलत आहेत ते आहे शांती किंवा कंटेंटमेंट. हे असं सुख आहे जे कशावरही अवलंबून नाही. त्याला कोणतंही बाह्य कारण नाही. ते आतून उगम पावतं. हो, ते आतून उगम पावतं. आणि ते आतून का उगम पावतं? कारण त्या क्षणी नामस्मरणाच्या अवस्थेत तो साधक किंवा शोधणारा मी क्षणभर नाहीसा होतो. काळ आणि वेळेचं भान राहत नाही आणि मीपणाचं जे ओझं आपण सतत वाहत असतो ते खाली ठेवलं जातं. त्यामुळे सुख निर्माण होत नाही, ते प्रकट होतं. इट इज रिव्हील्ड, नॉट क्रिएटेड. म्हणजे ते आधीपासूनच तिथे असतं. हो, ते आधीपासूनच तिथे असतं, फक्त आपल्या विचारांच्या आणि मीपणाच्या गदारोळात ते झाकलं गेलेलं असतं. याचं एक सुंदर उदाहरण देता येईल. जसं की शांत तळ्यात चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, पण वाऱ्यामुळे लाटा आल्या की ते दिसेनसं होतं. पाणी तेच आहे,
चंद्र तोच आहे, पण लाटामुळे प्रतिबिंब दिसत नाही. वारा थांबल्यावर, लाटा शांत झाल्यावर प्रतिबिंब आपोआप दिसू लागतं. अगदी परफेक्ट. वारा थांबल्यावर जसं पाणी शांत होतं तसंच मीपणाची धडपड थांबल्यावर आतला आनंद सहजपणे प्रकट होतो. आणि इथेच आपण त्या अंतिम सत्यापर्यंत येतो. नाम घेतलं की वेदना जात नाही, वेदनाग्रस्त मीच विरघळतो. हे समजणं खूप महत्वाचं आहे. टेकिंग द नेम डझंट मेक द पेन गो अवे, द पेन्ड मी इटसेल्फ डिझॉल्व्स. एक मिनिट, मला हे नीट समजलं नाही. वेदना राहते, पण वेदना भोगणारा मी राहत नाही. याचा नेमका अर्थ काय? हे प्रत्यक्ष अनुभवात कसं जाणवेल? याला एका उदाहरणाने समजूया. जेव्हा आपण एखादा सिनेमा पाहण्यात पूर्णपणे रमून जातो तेव्हा काय होतं? पडद्यावर दुःखद प्रसंग चालू असेल तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. आनंदाचा प्रसंग असेल तर आपण हसतो. हो. त्या क्षणी मी सिनेमा पाहत आहे ही जाणीव शिल्लक असते का? नाही. तिथे फक्त अनुभव असतो. अनुभव घेणारा मी नसतो. तुम्ही त्या अनुभवाशी एकरूप झालेले असता. नामस्मरणातही तेच घडतं. वेदना ही एक संवेदना म्हणून राहू शकते, पण मी वेदनाग्रस्त आहे, मला त्रास होतोय, ही जी वेगळी ओळख आहे ती त्या क्षणी विरघळून जाते. फक्त शुद्ध अनुभव शिल्लक राहतो. त्याला चिकटवलेला मी राहत नाही. आणि हाच खरा मोक्ष आहे. अगदी. तर आपण या 4 ओळींचा प्रवास केला. पांडुरंग नाम घेता म्हणजे चेतनेच्या केंद्राकडे लक्ष नेणं. अंतरीची वेदना जाई म्हणजे त्यातून मीपणाच्या घर्षणातून होणारी वेदना नाहीशी होणं म्हणजे दुःखाचा अंत. तुका म्हणे सहज सोपे, म्हणजे ही प्रक्रिया कोणत्याही कष्टाशिवाय नैसर्गिकरित्या घडते. आणि नाम घेता सुख होई म्हणजे या सहज अवस्थेचा परिणाम म्हणजे आतून प्रकट होणारा शाश्वत आनंद. तुमच्या एका सोर्समध्ये या अभंगाला सटल बट एक्सप्लोजिव्ह म्हटलं आहे. दिसायला अगदी साधा पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. हा एक्सप्लोजिव्ह किंवा स्फोटक का आहे? कारण हा अभंग त्या सगळ्या व्यवस्थांना सुरंग लावतो, ज्या प्रयत्न, कष्ट, अधिकार श्रेणी आणि भीतीवर उभ्या आहेत. हा अभंग सांगतो की तुम्हाला मुक्तीसाठी कोणा गुरुवर किंवा बाह्य शक्तीवर अवलंबून राहायची गरज नाही. तुम्हाला तीव्र साधनेची गरज नाही. तुम्हाला दुःखातून जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज आहे. विरोधाचा त्याग, सरेंडर ऑफ रेझिस्टन्स. आणि ही गोष्ट ऐकायला खूप सोपी असली तरी करायला सर्वात कठीण आहे. कारण आपला अहंकार. हो, कारण आपला अहंकार सतत विरोध करत असतो. तोच मी आहे जो म्हणतो नाही, हे इतकं सोपं असूच शकत नाही. म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी, आपल्या उगमाकडे परत जाणं हाच खरा मार्ग आहे. मी वेगळा आणि जग वेगळं ही जी आपल्या मनात विभागणी आहे तीच खरी जखम आहे. आणि नामस्मरण ही जखम भरून काढतं. हो, आणि त्यासाठी कोणत्याही हीलरची गरज नाही, काही फिक्स करण्याची गरज नाही, काहीतरी बनण्याची गरज नाही. फक्त स्मरण, जस्ट रिमेंबरिंग. पांडुरंगापर्यंत पोचायचं नाहीये. आपण जे मूळ रूपात आहोत ते पांडुरंगच आहे, याचं फक्त स्मरण करायचं आहे. तर आज आपण पाहिलं की संत तुकारामांचा हा साधा अभंग आपल्याला नामस्मरणाच्या केवळ भक्तिमार्गावरून आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कसा घेऊन जातो. हे फक्त नाव घेणं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची आठवण करणं आहे. वेदना घालवणं नाही, तर वेदनाग्रस्त मीलाच विरघळवणं आहे. जाता जाता एक विचार सोडून जाते. जर केवळ नामस्मरणाने म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या आठवणीने आपला वेदनाग्रस्त मी विरघळू शकतो, तर मग आपल्या अस्तित्वाचे किंवा ओळखीचे असे आणखी कोणते पैलू आहेत, जसे की रागीट मी, चिंताग्रस्त मी किंवा अगदी यशस्वी मी, जे केवळ आपल्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळेच टिकून आहेत. जर संत तुकारामांच्या या सहज मार्गाच्या ज्ञानाने तुमच्या अंतर्मनाला स्पर्श केला असेल, तर हा सहजतेचा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा. हे ज्ञान सहज आहे, ते सहजतेनेच पसरायला हवं. त्यामुळे हे इतरांपर्यंत सहजतेने पोहोचवा. तुमच्या मनात कोणता विचार आला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सनातन ज्ञानाच्या अशाच सखोल प्रवासात सामील होण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या परिवाराचा भाग बना. भेटूया पुढच्या भागात.